ही दृश्य आपण पाहतोय। संत तुकोबांच्या पालखीचं दुसरं रिंगण या ठिकाणी पार पडतंय। याआधी पहिला रिंगण सोहळा तुकाराम महाराजांच्या पालखीचा पार पडला। डोळ्याचं पारणं फेडणारा हा दृश्य, टाळ मृदुंगाचा गजर आणि असंख्य वारकरी यांच्या उपस्थितीत पार पडणारा हा रिंगण सोहळा। इंदापुरात या रिंगण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती आणि आता हा दुसरा रिंगण सोहळा पार पडतोय। रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। हातात भगवे ध्वज, टाळ मृदुंगाचा गजर आणि त्यात पार पडणारा, डोळ्याचं पारणं फेडणारा हा रिंगण सोहळा। तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा हा दुसरा रिंगण सोहळा इंदापुरात पार पडतोय। बेलवाडीतील पहिला रिंगण सोहळा पार पडला। शेळ्यांचा हा रिंगण सोहळा पहिला असतो आणि त्यानंतर इंदापुरात हा दुसरा रिंगण सोहळा पार पडत असतो। असंख्य वारकरी आणि तर भाविक देखील या रिंगण सोहळ्याला उपस्थित आहे। डोळ्याचे पारणे फेडणारा हा रिंगण सोहळा। तर पंढरीच्या वाटेवर लाखो भक्तांच्या मुखी माऊली माऊलीचा गजर आणि त्या गजरातच हा रिंगण सोहळा पार पडत असतो। गेला सीने गेला अवघा झाला आनंद। आपण पाहू शकतोय की इंदापूर मधला जो दुसरा मानाचा रिंगण सोहळा आहे तो सुरू झालेला आहे आणि आपण बघू शकतोय कसं उत्साहपूर्ण वातावरण सध्या या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे। अगदी नाविन्यपूर्ण चैतन्यपूर्ण असं वातावरण आहे। वैष्णवांचा मेळा जो आहे तो इंदापूर मधल्या या रिंगण सोहळ्यास्थळी दाखल झालेला आहे। अगदी टाळ मृदुंग निनाद आहे, तो भक्तिरस आहे, अगदी रोमांच उभे करत आहेत। नाडोबा तुकोबाचा हा जो गजर, या गजराने अगदी इंदापूर नगरी दुमदुमलेली आहे। आपण बघू शकतोय कशा पद्धतीने आता जे आहे ते जे झेंडाधारी आहेत त्यांनी या रिंगण सोहळ्यामध्ये प्रदक्षिणा घातली आहे। पुत्रभावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही जगी झेंडा असं संतांनी सांगितले आहे। याची प्रचिती सध्या आपल्याला या ठिकाणी येत आहे। आता झेंडेकरांनी प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर जे विनेकरी आहे ते विनेकरी आता या रिंगण सोहळ्यामध्ये प्रदक्षिणा घालणार आहेत। मात्र हा अनुपम्य सोहळा टिपण्यासाठी या ठिकाणी अनेक नागरिकांनी जी आहे ती उपस्थिती केली आहे। घराच्या छतावरती असतील किंवा आजूबाजूचे झाडं असतील अशा झाडावरती खरं तर उभे राहून हे जे रिंगण खरं तर याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। खरं तरी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं लेणं असणारे, महाराष्ट्राच्या संस्कृतीचं खरं तर एक वेगळा सोहळा असणारा हा याचा सोहळा, याची प्रचिती सध्या या ठिकाणी इंदापूरच्या या प्रांगणामध्ये सध्या आपल्याला येत आहे। बघू शकतोय की जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातला खरं तर हा दुसरा मानाचा रिंगण सोहळा आहे। काल बेलवडी या ठिकाणी पहिला मानाचा रिंगण सोहळा संपन्न झालेला होता आणि याच्यानंतर खरं तर निमगाव केतकी या ठिकाणी मुक्काम केल्याच्या नंतर ही पालखी जी आहे ते इंदापूरमध्ये दाखल झालेली आहे। दाखल झाल्याच्या नंतर या ठिकाणी हा रिंगण सोहळा आपण पाहू शकतोय की कशा पद्धतीने भव्यता दिव्यता आपल्या डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन ज्या महिला आहेत त्या महिला खरं तर आता सध्या धावताना आपल्याला दिसत आहेत। खरं तर ज्या वारीमध्ये चालताना जो क्षीण आहे तो क्षीण घालवण्यासाठी खरं तर हे रिंगण सोहळ्याचं आयोजन असतं। पिढ्यानपिढ्याची ही परंपरा आहे। आपण पाहतोय की महिलांचा उत्साह जोश काय आहे बघताना खरं तर आपल्या सर्वांच्या अंगावरती रोमांच उभे होत आहेत की नाडोबा तुकोबाचा जयघोष करत, विठोबाचा जयघोष करत ज्या महिला आहेत त्या रिंगण सोहळ्यामध्ये धावत आहेत। खरं तर मणी विठ्ठलाची भाव विठ्ठलाची आस घेत सध्या आपण पाहू शकतोय की हा सोहळा आपल्या कॅमेरामधून आपण टिपू शकतोय की कशा पद्धतीने हा वारकरी संप्रदायाचा जो वैष्णवांचा मेळा आहे तो या ठिकाणी दाखल झाला आहे। पालखीच्या बरोबर जवळच हे जे झेंडेकरी आहेत ते झेंडेकरी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर ती टाळकरी असतील, त्याचबरोबर ती विनेकरी असतील, हे जवळ गोल रिंगण करून दाखल झाले आहेत, पावल्या खेळत आहेत आणि सध्या या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या महिला तुळशी वृंदावन डोक्यावरती घेऊन या ठिकाणाहून प्रदक्षिणा घालत आहेत। याच्या नंतर विनेकरी असतील तर विनेकरी या प्रदक्षिणा घालतील। विनेकऱ्याच्या नंतर जे अश्व आहेत ते अश्व धावतील। त्याच्यानंतर पोलीस असतील किंवा होमगार्ड असतील असे हे गोल रिंगण या ठिकाणी संपन्न होणार। मात्र हे गोल रिंगण टिपण्यासाठी खरं तर वारकरी टप्प्यामधला जी वारी असते ना, या वारीमधला जो टप्प्यामधला जो महत्वपूर्ण टप्पा असतो म्हणजे तो गोल रिंगण। आता काल गोल रिंगण जे बेलवडीमध्ये झाले, यानंतर आज इंदापूर आणि याच्यानंतर अकलूज या ठिकाणी जे आहे ते गोल रिंगण होणार आहे। मात्र जो आपण बघू शकतोय की हा वैष्णवांचा मेळा आहे जो खरं तर या संतांच्यासाठी देव वेडावला होता आणि वैकुंठ सोडून संत सदनी राहिला होता, याची प्रचिती खरं तर आपल्याला या ठिकाणी येते की संतांचा मेळा आहे की संतांची जी गोडी असते, जी अभंगाची गोडी असते, नाविन्याची गोडी असते, याची प्रचिती खरं तर आपल्या सध्या या रिंगण सोहळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे। खरं तर संत परंपरा ही महाराष्ट्राच्या मातीला मिळालेले खूप मोठं लेणं आहे। संत जगण्याचं तत्व शिकवतात, संत काय शिकवतात तर संत विचार देतात आणि विचाराची प्रति वारीच्या माध्यमातून येते। खरं तर शेकडो वर्षांची ही वारी आहे। वारीमधलं जे नाविन्य असतं, वारीमधली जी शिस्त असते, माया ममता ममत्व भाव जे असते ती वारी शिकवत
शिकवत असते. वैष्णवांचा खरं तर हा संप्रदाय आहे, सहिष्णुतेचा धर्म आहे, ती वारी शिकवत असते. आणि या वारीची अनुभूती खरं तर या रिंगण सोहळ्याच्या माध्यमातून येते. खरं तर शिस्त काय असावी ही शिस्त त्याच्यामध्ये आहे. प्रत्येकाला माऊली माऊली हा शब्द वापरला जातो, म्हणजे समभाव असतो, ती वारी शिकवत असते. रिंगण सोहळ्यामध्ये पहा शिस्त कशी असते की प्रत्येक वारकऱ्यांना वारीचं कुणालाही आमंत्रण दिलं जात नाही. मात्र आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपोआप जी पावले असतात ती पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात आणि विठू नामाचा जयघोष करत दरमजल करत ही वारी असते ती पंढरपूरच्या दिशेने हळूहळू मार्गस्थ होते. पंढरपूरचा जो विठुराय असते, विठुरायातल्या गाभाऱ्यामध्ये त्याच्या चरणाचा स्पर्श व्हावा ही कुठेतरी एक मनामध्ये आस ठेवत आपले जे दुःख आहे, जी दुःखाची भावना आहे, ती दुःखाची भावना सारी ती म्हणजे वारी असते. लोभ माया मत्सर जो आहे तो बाजूला सारत अगदी सर्व लीन होतं या विठुरायाच्या भक्तीमध्ये लीन होत हे वारकरी जे असतात ते अगदी विठुनामाचा जयघोष करत खरं पुढे पुढे सरकत असतात. आणि आपण बघू शकतोय की हा अनुपम्य सोहळा सध्या इंदापूर नगरीमध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळतोय की सर्व जे वारकरी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. गोल रिंगण असं करत हे वारीमधले जे वारकरी आहेत ते मध्यभागी थांबलेले आहेत आणि त्याच्या पाठीमागे जे बघणारे जे भाविक असतील किंवा नागरिक असतील ते सध्या त्या जो गोल रिंगणाच्या जो बाहेरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सर्वजण हे बघण्यासाठी हा सोहळा टिपण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, बघत झाले आहेत. खरं तर निसर्ग संपन्नतेने नटलेलं सध्या हे वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये भक्तिभावाचा ठाव घेत सध्या हा रिंगण सोहळा सध्या सुरू आहे. आता जे झेंडेकरी आहेत ते झेंडेकऱ्यांनी गोल प्रदक्षिणा घातलेल्या आहे. त्याच्यानंतर ज्या डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन ज्या महिला आहेत त्यांनी सध्या या ठिकाणी प्रदक्षिणा जी आहे ती घातलेली आहे. आणि याच्यानंतर जो आता आहे ती विनेकरी जे असतील ते विनेकरी या ठिकाणाहून आपली जी प्रदक्षिणा जी आहे ती घालणार आहेत. आपण बघू शकतो की विनेकरामध्ये असंख्य असे वयोवृद्ध हे वारकरी आहेत. मात्र तर सर्व जो क्षीण आहे तो विसरून, देहभार विसरून अगदी भक्त रसामध्ये तल्लीन झालेले जे वारकरी आहेत ते अगदी या भक्ती रसामध्ये न्हालेले आहेत. आणि आपण बघू शकतो